अमरावतीच्या मेळघाटला चक्रीवादळाचा तडाखा बसलाय। घरावरची छप्परं उडाली आहेत, त्यामुळे आदिवासी आता बेघर झालेत। जिल्हा परिषदेच्या शाळांची सुद्धा यामध्ये पडझड झाली आहे। अवकाळी पावसामुळे मेळघाटमध्ये सध्या मोठं नुकसान झाल्याची ही दृश्य पुढे येतात। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटमध्ये अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाचा हा जोरदार तडाखा बसलाय। अनेक आदिवासींच्या घरांची छप्परं उडाली आहेत, त्यामुळे आदिवासी सध्या बेघर आहेत। संपूर्ण धारणी तालुक्याला अवकाळी पावसाने चांगलंच झोडपून काढले। वादळी वाऱ्यामुळे हे मोठं नुकसान झालंय आणि अनेक आदिवासींच्या घरावरचे पत्रे उडालेले आहेत, तर इलेक्ट्रिक पोल सुद्धा तुटून पडलेत। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय आणि या चक्रीवादळाचा जिल्हा परिषदेच्या शाळेला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे। मेळघाटातली ही दृश्य आहेत। अवकाळीचा कसा फटका बसलाय, संपूर्ण आदिवासी पाडे उद्ध्वस्त झाल्याचं या चित्रांमधून दिसतंय। छप्परं उडालेली आहेत, संसार अक्षरशः उघड्यावर आलेत। अनेक आदिवासी सध्या बेघर झालेत। मेळघाटमध्ये अवकाळीचा बसलेला फटका, चक्रीवादळामुळे हे मोठं नुकसान झालंय।